आज आपण बनवणार आहोत एकदम मस्त झणझणीत तिखटसर आणि जबरदस्त चवीची चिकनची भाजी। तर नमस्कार मंडळी, मी आहे अश्विनी आणि तुमचे स्वागत करते माझ्या नवीन रेसिपीमध्ये। तर इथे मी सर्वप्रथम धने भाजून घेणार आहे। सर्वप्रथम धने आपल्याला भाजायचे आहे। धने एकदम पहिले छान असे तव्यावर बिना तेल टाकता छान भाजून घ्यायचे आणि नंतर मस्त तेल टाकायचे, कारण आपल्याला धण्यांचा एकदम सुगंध घ्यायचा आहे आपल्याला भाजीमध्ये आणि मस्त अशी धने गोल्डन ब्राउन होईपर्यंत भाजून घ्यायचे। आता मैत्रिणींनो, मी ही भाजी पूर्ण घरगुती मसाले वापरून एकदम मस्त अशी छान तिखटसर आणि झणझणीत भाजी बनवणार आहे। जी भाजी तुमचं पोट भरेल पण मन भरणार नाही एवढी चवीची छान अशी बनते आणि एकदम सोपी आहे, झटपट आहे, जास्त काही तामझाम करण्याची काही गरज नाहीये। त्यानंतर मी इथे सुकं खोबरं घेतलेलं आहे एकदम, म्हणजे आम्ही 4 माणसांच्या क्वांटिटीसाठी घेतले आहे। आता तुम्ही कमी जास्त करू शकता। त्यानंतर त्यामध्ये 2-3 मी हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत। आता ह्या हिरव्या मिरच्या खूप तिखट आहे त्यामुळे मी कमीच घातलेल्या आहेत आणि त्यासोबत आपल्याला खसखस घालायची आहे। आता तुम्ही खसखस खरंच वापरून बघा, काळ्या कोणत्याही भाजीला इतकी छान बनते आणि एकदम मस्त त्याचा सुगंधही फार छान येतो। घरभर माझ्या फिरत होता, इतका छान असं मसाल्यांचा वास येत होता। आणि त्यानंतर मी कोथिंबीरीच्या ज्या जाड दांड्या होत्या ते आपल्याला पानं काढून घ्यायचे आणि ते नंतर वाटायला घालायचे। आता मी इथे तुम्ही बघितलं असेल कायमच चुलीवर कांदा भाजलेला किंवा आजकाल गॅसवर पण भाजलेला कांद्याची छान अशी काळ्या मसाल्याची भाजी बनते, पण मी तुम्हाला आज तव्यावर कांदा भाजलेला आहे आणि तरी पण भाजीचा कलर बघा किती छान आलेला आहे। अशी भाजी मी तुम्हाला दाखवणार आहे, एकदम सोपी, झटपट आणि एकदम तुम्ही एकदम अचानक पण करू शकता, इतकं काही त्याला तामझाम करायची गरज नाही। बघू शकता कांदा पण आपण छान असं कमी गॅसवर आधी भाजून घ्यायचा आहे, एकदम लाल बुंद होईपर्यंत आपल्याला त्याला भाजायचं आहे। तुम्ही बघू शकता इतकं छान असं बारीक कट करून घेतलाय, कारण जेवढं बारीक कट कराल तेवढं पटकन आपल्याला परतून निघेल, तो भाजून निघेल। एकदम छान भाजायचा आहे जोपर्यंत त्याला असा काळपट कलर येत नाही तोपर्यंत। आणि हवं तर तुम्ही थोडंसं आणखी तेल पण टाकू शकता, तेल टाकल्यानंतर पटकन भाजतो। आणि हे सगळं करण्या अगोदर आपल्याला स्वच्छ चिकन धुवून घ्यायचं एकदम मस्त, जोपर्यंत त्याचा लालसर कलर जात नाही तोपर्यंत आपल्याला स्वच्छ चिकन धुवून घ्यायचे, ते पाणी निथळायला ठेवून द्यायचे। त्यानंतर मी त्यामध्ये दुसऱ्या कुकरला मस्त असं सूप बनवून घेतलंय, कारण माझा मुलगा आहे 2 वर्षाचा, त्याला सूप पाहिजे असतं रोजच त्याचं चिकनच्या भाजीचं। सो मी त्याच्यासाठी चिकनच्या भाजीचं सूप बनवून ठेवलेलं ऑलरेडी। आता इकडे आपलं सगळे मसाले मी मस्त वाटून घेतलेत। त्यानंतर एक कढई ठेवली, त्यामध्ये तेल असं गरम करून घेतलं। आता मी हा घरी बनवलेला गरम मसाला त्यामध्ये 1 ते 1.5 चमचे टाकलेला आहे। तुम्ही बघू शकता त्यालाही मस्त लाल कलर येईपर्यंत आपल्याला भाजायचा आहे। आता हा दुसरा जो मसाला आहे हा पण मी मसाल्याच्या कांडप यंत्रामधून बनवून घेतलेला आहे, चिकनचा मसाला जो लाल चिकनच्या भाजीचा आहे। त्यानंतर मी अर्धा चमचा लाल तिखट टाकलेला आहे। हे लाल तिखटही आहे आणि कलरही फार त्याचा लाल आणि सुंदर येतो, ते तिखट आहे हे। त्यानंतर मी सगळे जे मसाले आपण पहिले भाजून घेतले होते ते पण त्यामध्ये परतवायला टाकलेले आहे। आता तुम्ही बघू शकता भाजीचा कलर आपला इतका सुंदर येतो आणि इतकी छान अशी भाजीचं स्ट्रक्चर जे आपलं आहे ते बनलेलं आहे, इतकं छान मसाले त्याचे बनलेले आहेत। आता हा मसाला आपल्याला एकदम मस्त असं लालबुंद होईपर्यंत, जोपर्यंत त्याचा कलर तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला ते भाजायचं आहे, कारण आपल्या मसाल्यांमध्ये कच्चा वास यायला नको म्हणून। त्यामुळे मसाले खूप छान भाजून घ्यायचे। आणि दुसऱ्या कुकरला मी सूप बनवून घेतलेला आहे। सूप बनवताना काही नाही, फक्त एकदम सोपं आहे। त्यामध्ये मीठ, हळद आणि कोथिंबीर टाकायची आहे आणि मीठ टाकायचं आहे आणि मस्त कुकरला 2 शिट्ट्या देऊन करून घ्यायचे। त्यानंतर मी मसाला परतत असताना चवीपुरतं थोडंसं मीठ टाकलेलं आहे, जेणेकरून मसाल्याला थोडंसं पाणी पण सुटतं आणि तो मसाला मिठाचं पाणी झाल्यानंतर एकदम मस्त त्यामध्ये परतून निघतो। आणि बघू शकता इतकं छान आपलं चिकन आजची भाजी बनवणार आहे। तुम्ही अशा पद्धतीने भाजी बनवून बघा, नक्कीच तुमची पण छान होईल। त्यानंतर मी एका कुकरला मस्त चिकनचं सूप बनवून घेतलं होतं, त्यामध्ये मी आणखी जेवढं भाजीला पाणी लागणार आहे तेवढं पातेल्यामध्ये गरम करून घेतलं आणि ते पाणी आपल्याला कुकरमध्ये ॲड करायचं आहे।
आणि नंतर थोडंसं त्याला एक उकळी येऊ द्यायची पाण्याला, सूप जे बनवणार आहोत त्याला. आता मैत्रिणींनो, हा मसाला आपल्याला एकदम छान भाजायचा आहे. जोपर्यंत या मसाल्यामधून बघू शकता तेल असं बाहेर येत नाही तोपर्यंत आपल्याला हा मसाला भाजून घ्यायचा आहे सुंदर असा. आणि दुसऱ्या कुकरला मी जे चिकन शिजून घेतलेलं आहे त्याला पण थोडीशी उकळी येऊ द्यायची, कारण मी त्यामध्ये नंतर पाणी ॲड केलं होतं, गरम पाणी. त्यामुळे ते पाणी आणि चिकनचं एकदम मस्त फ्लेवर येतो. आणि चिकन सूप पण ज्यांना सूप आवडतं त्यांनाही आपण सूप बनवून देऊ शकतो. आणि मी 2च शिट्ट्यामध्ये कुकरला चिकन शिजवून घेतलेलं आहे. जास्त 3-4 शिट्ट्या अजिबात द्यायच्या नाही, ते फार जास्त शिजू शकतं. त्यामुळे 2 शिट्ट्यांमध्ये पण फार सफिशियंट आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं शिजून निघतं चिकन. आणि मैत्रिणींनो, बघू शकता इतकं सुंदर आपला मसाला पण रेडी झालेला आहे. तुम्ही पण हॉटेलसारख्या एकदम चवीची भाजी अगदी घरच्या घरी आणि झटपट बनवू शकता. एकदम हॉटेलसारख्याच चव बनते त्याची. आणि मी बघू शकता आपले मसाले रेडी झालेले आहेत. आता आपण कुकरमधले जे चिकन शिजलेलं आहे ते चिकनचे पीस आपल्याला या मसाल्यामध्ये ॲड करायचं आहे एकदमच. आता हे मी चिकन घेतलेलं आहे अर्धा किलो. आता आम्ही 4च माणसं आहोत खाणारे आणि आमच्याकडे फार काही कोणी पीस खात नाही, सो त्यामुळे आम्हाला अर्धा किलो सफिशियंट होतं. तर तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार कमी जास्त करू शकता आणि त्याचनुसार भाजीचे मसाले आणि भाजी पण तुम्ही त्याप्रमाणे बनवू शकता. तर हे जे चिकन पूर्णपणे आपलं शिजलेलं आहे त्यामुळे आपल्याला काही जास्त शिजवायची किंवा जास्त वेळ वाट बघण्याची काही एक गरज नाही आहे. त्यामध्ये आपल्याला फक्त ते छान आपल्या मसाल्यांमध्ये त्याला मिक्स करायचे. आता तुम्ही हे सुका चिकन म्हणून पण खाऊ शकता, इतकं सुंदर लागतं ते. आणि तुम्ही हे आपल्याला मला तर भाजी करायची आहे त्यामुळे मी त्यामध्ये सूप ॲड करणार आहे, जेणेकरून भाजीची आपली एकदम चिकन करी मस्त बेस्ट भाजी बनणार. आणि तुम्ही ही भाजी भाकरीसोबत खा, इतकी मस्त लागते बाजरीच्या भाकरीसोबत किंवा भातासोबत, किंवा तुम्हाला चपाती आवडत असेल तर तुम्ही चपातीसोबत पण खाऊ शकता. इतकी सुंदर लागते, एकदम हॉटेलसारख्या चवीची झन्नाट आणि एकदम तिखट मसालेदार भाजी आपली बनलेली आहे. आता ह्याच सुक्का चिकनमध्ये मी बनवलेलं आहे, त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे एकदम चवीपुरतं, जेणेकरून मी शिजवायला पण आधी मीठ घातलं होतं. त्यामुळे मीठ आपल्याला प्रमाणातच ठेवायचे, भाजीपुरतंच ठेवायचे. आणि बघू शकता आपले सगळं मसाले वगैरे सगळं परतून झालेलं आहे. आता मी यामध्ये सूप ॲड करणार आहे, कारण मला बनवायचे आहे चिकन करी. त्यामुळे मी त्यामध्ये सूप हवं तेवढं क्वांटिटीप्रमाणे ॲड करणार आहे. आणि बघू शकता मैत्रिणींनो, आपल्या भाजी किती छान असा रस्सा बनलेला आहे, एकदम तिखट झणझणीत, बघूनच तोंडाला पाणी येईल अशी भाजी आपली बनलेली आहे. आणि मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.